आदरणीय व्यासपीठ, गुरुदत्त यांच्या प्रेम आणि भक्ती यासाठी आपण आलेले सारे श्रोतृगण, आज मलाही थोडासा कृतकृत्य झाल्याचा भाव मनी येतोय. माझी ओळख करून देताना हे जरूर सांगितलं आणि ते मला मान्यही आहे. प्रत्यक्षपणे राजाभाऊ परांजपेंकडे मी हे धडे घेतलेत. पण केवळ तेवढ्यानी भागत नसतं. आपला प्रवास करत राहायचा असतो, नवीन नवीन विषय धुंडाळायचे असतात, त्यावर विचार करायचा असतो. आणि हे सगळं कुठे नेतं आहे, हा जो प्रवास असतो त्यातला विचार करण्याचा, हा कुठेतरी वाट नसलेल्या जंगलातनं चालण्यासारखा असतो. त्या याच्यात जे सूर्यकिरणांचे काही कवडसे पडतात, त्या कवडशांच्या प्रकाशात जिथं पाऊलवाटही नसते तिथे चालायचं असतं. असे काही कवडसे मला गुरुदत्त यांच्या चित्रपटातनं मिळाले. हे या क्षेत्रात आल्यावरचं आहे असं नाही. मी त्यावेळा या चित्रपटसृष्टीशी संबंधित नव्हतो. याच पुण्यात राहत होतो, तरुण भारतमध्ये होतो आणि याच डेक्कनमध्ये प्यासा लागलेलं होतं. गझल आणि हिंदी ह्याची माझी जवळीक असल्यामुळे मी तो चित्रपट पाहायला गेलो. आज तुम्हाला सांगताना थोडंसं बरंही वाटत नाही, पण मी आणि माझा मित्र आणि काही फार थोडे लोक त्या डेक्कनमध्ये अख्ख्या थिएटरमध्ये होतो. तो पहिला आठवडा होता का चौथा होता, दुसरा होता, माझ्या लक्षात नाही. आम्ही बसलो पिक्चर पाहायला आणि पाहिल्यानंतर पूर्णतः मध्यंतरामध्ये एक चित्रपट पाहताना एक अलिखित शौक असतो आपला की निदान चहा, एखादा बटाटेवडा, त्याशिवाय चित्रपट पाहिल्याचं ची भूकही भरत नाही असं वाटतं प्रेक्षकांची. तसंच माझंही असेल. पण मध्यंतरामध्ये आम्ही दोघंही उठलो नाही. बाकीचे उठले की नाही मला ठाऊक नाही. एक अस्वस्थ करणारं, धरून ठेवणारं, त्या कथानकाची ताकद आणि त्याहीपेक्षा जे दृश्य पाहत होतो त्याची ताकद ही आम्हाला तिथं बसवून गेली. मी त्यावेळा केवळ प्रेक्षक होतो, दिग्दर्शक झालो नव्हतो किंवा व्हायचं असं मनातही नव्हतं. पण कुठेतरी ती बीज हे किती अस्वस्थ करू शकतं. एखादी कथा वाचल्यानंतर, कादंबरी वाचल्यानंतर जसं माणसाला काही वेळ होतो, त्यातल्या त्या कॅरेक्टर्स, त्या घटना याच्याशी कुठेतरी आपली एक नाळ जोडण्याचा प्रयत्न करतो किंवा किती अवघड होतं हे, असं काहीतरी आपल्या मनात एक द्वंद्व चाललेलं असतं.
तसंच काहीसं मनात माझ्याही चाललेलं होतं. आणि कळत न कळत चित्रपट हा किती प्रभावी असू शकतो याचं पहिलं हे मला त्यावेळेला एक प्रेक्षक म्हणून प्यासात्म मिळालं. तो आपण बघू शकता, आजही बघू शकता. माणसाच्या ज्या जगण्यातल्या नुसते श्वास आणि नुसतं पोट म्हणजे जीवन नसतं, भावभावनातून जो मनुष्य जगत असतो ते जीवन माणसाचं काय असतं आणि त्याला कशाची भूक असते. मिळालं ते त्याचा आनंद, जे मिळालं नाही त्याचं व्यथित होणं आणि तरीही जगत राहणं असा एक वेगळाच कुठेतरी आयाम मला त्या प्यासामधनं त्यावेळेला जाणवला. हे जीवन असतं. जे येतं आपल्या वाट्याला ते तरीही जगत राहायचं, पळवाट घ्यायची नाही, मागं फिरायचं नाही. कागज के फूल तर ही कलावंताचीच कथा. काय ती व्यथा. खरं म्हणजे आम्ही कामं करतो या क्षेत्रामध्ये तेच कलावंत असतात असं नाही, तर प्रत्येक जण कलावंत असतो. काय असतं जीवन, काय व्यथा असतात आणि तरीही कसं जगायचं असतं. किती नैराश्य आलं, किती पदरी काहीही पडलं नाही तरी जे पडलं ते त्यात पूर्ण समाधान न मानता जगायचं. मग साहेब बेबी गुलाम असे. अगदी पहिला काळ त्यांचा पाहिला तर केवळ छान, ज्याला आपण भेळ खाणं किंवा मिसळ खाणं म्हणतो तशा पद्धतीचे चित्रपट त्यांनी दिले. छान, मजा. पण त्यानंतर जेव्हा प्यासापासून ही एक सुरुवात त्यांनी जी दिली, ही खरी एक कलावंताची जाण प्रत्येक प्रेक्षकाला आणून देण्याचं काम त्यांनी यात केलं. असा हा थोर कलावंत. कुठेतरी त्यांच्याबद्दल मगाशी बोलण्यात आलं, एक लहरीपणा असतो, एक बेभरोसा असतो. माझा या दोन्ही शब्दांवर विश्वास नाही, त्यांच्या बाबतीत तर नाहीच नाही. त्यांच्या मनातल्या मनामध्ये जे दृश्य त्यांच्या समोर येत होतं, पण जे कधीही नीटपणे लिहिल्या जात नाही, फोटोग्राफिकली होत नाही किंवा कलावंताकडनं होत नाही, तोपर्यंत त्यांचा अस्वस्थपणा कायम राहत असतो. लोक त्यांना त्या अर्थाने लहरी म्हणायचे. तो लहरीपणा नव्हता. तो एका कलावंताचं त्याच्या मनात त्याला घडलेलं जे प्रतिबिंब असतं ते मला माझ्या समाजाला, प्रेक्षकांना पर्यंत पोचवायचं आहे याची तळमळ असते. त्या तळमळीतनं आपण आत्तापर्यंत केलेले जे श्रम असतात ते सुद्धा वाया गेले तरी चालतील, पुन्हा मी ते करतो, या पद्धतीने ज्याला आजच्या भाषेमध्ये किंवा कालच्याही भाषेमध्ये बिनव्यवहारिक कलावंत असं म्हटलं जातं. असे गुरुदत्त हा त्यांचा तो प्रवास. आणि हा त्यांच्या चित्रपटांनी मला दिला. त्यातले प्रत्येक शॉट्स, त्याचे अँगल्स, म्हणजे चित्रपट ही एका अर्थाने सामूहिक कलाकृती असते. तिथे कॅमेरामन असतो, निश्चितपणानं त्याचे अर्थ असतो, कलावंतही असतो, लेखकही असतो, गीतकार तर असतोच असतो. पण या सगळ्यांचा समतोल राखणं
आणि ते एका परफेक्शनला नेण्यापर्यंत त्याच्यासाठी प्रयत्न करणं, याला दिग्दर्शक म्हणतात. आणि त्या बाबतीत गुरुदत्त हे खरोखर मोठे दिग्दर्शक होते. एक छोटीशी आठवण आहे. च्या आसपास मी मधुचंद्र करायला लागलो. मगाशी त्यांनीही सांगितलं, मुंबईवरून लोणावळ्याच्या थोडं पुढे आल्यानंतर त्यांचं शेत होतं. माझे जे लेखक होते कालेलकर, त्यांची ओळख होती. मला कोणी जाणतही नव्हतं, कारण मी कोणी दिग्दर्शक नव्हतो. राजाभाऊंचा 4 नंबरचा असिस्टंट म्हणून होतो, त्यामुळे तो मुद्दा नव्हता. पण त्यांचे कुठेतरी थोडंसं गोत्र एकमेकांचं जुळत होतं. आणि एका संध्याकाळी कालेलकर मला त्यांच्याकडे घेऊन गेले. गप्पांमध्ये त्यांनी सांगितलं की मी याच्यासाठी लिहितोय. त्यांना मराठीत चांगलं येत होतं, बोलत होत. त्यांनी मला एक फक्त प्रश्न केला की आत्तापर्यंत स्क्रिप्ट लिहिलेलं आहे, त्यामध्ये तुला कुठला सीन आवडला? याचं जर पिक्चरायझेशन व्हायचं होतं, जे लिहिलं आहे त्यावरही माझा विचार सुरू झाला होता. तो काही परफेक्शनपर्यंत माझ्या अर्थानं गेलेला नव्हता. थोडी पंचायत झाली माझी की कुठला एक सांगायचा, आणि एक सांगितला तर बाकीचे का नाहीत, हे कालेलकरांना आणखीन त्याचा त्रास होईल आणि ते मला म्हणतील बाकीचं माझं काही वाईट आहे का. म्हणजे सगळ्या अवघड अवस्थेमध्ये माझी स्थिती असताना पण मी थोडंसं धाडस केलं आणि त्यांना म्हटलं की मला सगळं छान वाटतंय, आवडतंय सगळं छान, पण एक जी जागा आहे ती फार मजेदार आहे की त्यातला हिरो नैराश्य घेऊन असा निघालेला असतो आणि नको म्हणतो, हे जग नको, ही माणसं नको, काही नको, जाऊ संपवावं स्वतः. आणि तो डोंगरापर्यंत जातो आणि उडी मारण्यात तेवढा नाना पाटेकरांचा हात येतो. ते त्यालाही सांगतात, नाही मला अडवू नका, माझं ठरलेलं आहे, मी उडी मारणार आहे. म्हणतो कोणी सांगितलं नको, मागे बघ म्हणजे. आणि मागे अख्खी एक डोंगराच्या खालपर्यंत तळापर्यंत पोचलेली एक रांग दिसते, लोक हसतात. मला हे दृश्य आवडलं म्हणून मी ते सांगितलं. आणि त्यानंतर काही दिवसांनी कालेलकरांनी मला सांगितलं की गुरुदत्त असं म्हणले की अरे यार इसको कुछ समजता है. हे जे बळ देणं होतं, कुठे मी त्यांच्याकडे शिकलो नाही किंवा कुठले धडेही घेतले नाहीत, पण तरीही एक शिकणं प्रत्येक अनेकांकडनं असतं. त्यातला काहीसे कवडसे हे त्या प्रकाशाचेही मला मिळाले. त्यातून आत्तापर्यंतची वाटचाल झाली आणि त्यासाठीच कृतज्ञतापूर्वक मी या कार्यक्रमाला आलो. धन्यवाद.